कशी आहेस शीतल? मी बरी आहे आई. पण तू इथेच अचानक? असं म्हणत विमलताईंनी त्यांच्या मुलीचा हात एका छोटीशी पिशवी दिली. हे घे, मी तुझ्यासाठी आणलं आहे. त्यानंतर शीतल म्हणाली, यात काय आहे? आधी तू आतमध्ये ये. नाही आता नाही, परत कधीतरी येईन. त्यावर शीतल म्हणाली, काय गाई, दारातूनच चाललीस? 5 मिनिटं बसून जा. नाही आज नको, परत कधीतरी. मी इथून जात होती म्हणून विचार केला की जाता जाता तुला हे देऊन जावं. पण यात काय आहे आई? त्यावर विमलताई म्हणाल्या, त्यात एक सुंदर बांगड्याचा सेट आहे. काल मी बाजारात गेली होती तेव्हा मला त्या बांगड्या दिसल्या. त्या मला खूप आवडल्या. त्यामुळे तो सेट मी तुझ्यासाठी विकत घेतला. तू त्या लग्न समारंभात घाल. त्या तुला खूप छान दिसतील. ठीक आहे बाळा, मी निघते. घरातून थोड्याशा अंतरावर शीतलच्या सासूने शीतल आणि तिच्या आईला बोलत असताना पाहिलं. तितक्यात शीतलच्या सासूबाई त्यांच्याजवळ आल्या आणि म्हणाले की मुलीची गप्पा मारत आहात, मग आत या, आरामात बसा आणि तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही. त्यावर शीतलची आई शीतलच्या सासूला म्हणाली, नमस्कार ताई, मी काही कामासाठी इथून जात होते तेव्हा विचार केला की जाताना मुलीला भेटून जावं. त्यावर शीतलची सासू म्हणाली, अहो स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. हे तुम्हाला तुमच्या मुलीचं घर आहे. कसलाही विचार न करता आणि न डगमगता येत जा. तुम्हाला कोणीही अडवणार नाही. तुम्ही आतमध्ये या. त्यावर विमलताई नकार देत म्हणाले, नाही, खूप उशीर झाला आहे. चहाची वेळ झाली आहे. सर्वजण घरी वाट पाहत असतील. त्यावर तिची सासू म्हणाली, अहो ताई, जाण्याची इतकी घाई का करत आहात? थोडा वेळ गप्पा मारा आणि आज संध्याकाळचा चहा आमच्यासोबत घ्या आणि घरी फोन करून कळवा. तुम्ही असंच बाहेरून गेलात तर मला राग येईल. मी मुलीची सासू आहे. विचार करा, मुलीच्या सासूला नाराज करणे चांगली गोष्ट नाही. मी तुमची तक्रार तुमच्या जावयाकडे करेन, असं शीतलची सासू मस्करी करत म्हणाली. हे ऐकून शीतलची आई विमलताई तिच्या सासू आणि शीतलच्या हसू लागल्या आणि हसत हसत तिघी आतमध्ये येऊन बसल्या. जर मुलीचं माहेर आणि सासर एका शहरात असेल तर वेगळीच मजा असते आणि सासरचे घर 10 मिनिटाच्या अंतरावर असेल तर वेगळीच बाब. मनाला वाटेल तेव्हा आपल्या मुलीला भेटा आणि मुलगीसुद्धा मनात येईल तेव्हा आईला भेटायला जाऊ शकते. विमलताईची सुद्धा हीच परिस्थिती झाली होती. त्या कोणत्या ना कोणत्या बहाण्याने आपल्या मुलीला भेटायला येत. शीतल म्हणाली, आई तू इथपर्यंत आली आहेस तर काही वेळ थांब. तसंही माझ्या नंदेच्या लग्नाची तयारी चालू आहे. चल मी तुला खरेदीचे सामान दाखवते. शीतल आणि शीतलच्या सासूच्या सांगण्यावरून विमलताई आत गेल्या आणि खोलीत जाऊन बसल्या. आई आणि मुलीमध्ये इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. शीतलची सासू चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात निघून गेली. शीतलच्या नंदेच्या लग्नासाठी केलेली खरेदी शीतल तिच्या आईला दाखवू लागली. त्यावर शीतलची आई म्हणाली, बाळा, ही प्रिंटेड साडी किती छान आहे. तू ही साडी लग्नाच दिवशी सकाळी घालू शकतेस. त्यावर शीतल म्हणाली, नाही आई. का, तुला आवडली नाही? किती सुंदर आहे ही साडी. त्यावर शीतल म्हणाली, नाही असे नाही, मला पण ही साडी खूप आवडली. तसं तर पहिल्या नजरेतच मला ही साडी खूप आवडली होती, पण आता ही साडी मी घेऊ शकत नाही. ही साडी आईंनी माझ्या नंदेसाठी घेतली आहे. आम्ही बाजारातून आल्यावर त्यांनी दोन्ही नंदा बोलून त्यांच्या आवडीच्या साड्या बाजूला काढून ठेवल्यात. आपल्या मुलीचं असं म्हणणं ऐकून विमलताईचा चेहरा उतरला आणि त्या म्हणाल्या, अगं शीतल, जर तू ही साडी नेसली आवडली असेल तर तू तुझ्याकडे ठेवून घे आणि तुझ्या नंदेला दुसरी साडी घेऊन ये. अजून त्यांच्या गप्पा गोष्टी पूर्ण झाल्या नव्हत्या. तितक्यातच शीतलच्या सासू चहाचा ट्रे घेऊन आतमध्ये येताना दिसल्या. शब्दाची टाळाटाळ करून, शब्द दाबून त्या साडीचं कौतुक करू लागल्या. खरंच खूप सुंदर साडी आहे. रंग खूप छान आहे. एकदम बरोबर बोललात तुम्ही. जेव्हा आम्ही दुकानात ही साडी पाहिली तेव्हा मी ही साडी लगेच शीतलसाठी बाजूला काढून ठेवली, कारण ही साडी खूप सुंदर दिसत आहे आणि वरून तो शीतलचा आवडता रंग आहे. आणि त्या पुढे म्हणाल्या, ही आजकालची लेटेस्ट डिझाईन आहे. ती साडी नेसल्यावर आपली शीतल अगदी राणीसारखी दिसेल. हे ऐकून विमलताई आश्चर्यचकित झाल्या. त्या एकदा शीतलच्या सासूकडे तर एकदा शीतलच्या चेहऱ्याकडे पाहू लागल्या.
त्यानंतर तिच्या सासूकडे पाहून स्वतःच्या चेहऱ्यावर बोट हसू दाबू लागल्या. यावर शीतल काहीच बोलली नाही. हे घ्या चहा, असं म्हणत तिच्या सासूने तिच्या आईसमोर चहाचा ट्रे सरकवला. जसं विमलताई चहाचा कप घेऊ लागल्या तितक्यात शीतलच्या सासू म्हणाल्या, नाही नाही, मधला कप उचलू नका, कारण तो कप शीतलचा आहे. कारण मी तिच्यासाठी वेगळा चहा बनवला आहे. तिला अद्रकचा चहा आवडत नाही. आता हे ऐकून विमलताई अजून एक झटका लागला. त्यांच्या मनात परत गोंधळ उडाला होता. त्यानंतर त्यांनी तो कप खाली ठेवून बाजूचा कप उचलला आणि मनातल्या मनात विचार करू लागल्या. त्यांनी संकोचपणे चहाचा एक घोट घेतला आणि मोजक्या शब्दात म्हणाल्या, ताई, तुम्हाला कसे कळले की शीतलला आल्याचा चहा पित नाही? अहो विमलताई, जेव्हा आमच्या शीतलने घरातील प्रत्येक सदस्य त्यांच्या आवडीनिवडी एका वर्षात समजून घेतल्या, मग आपल्या सुनेला काय आवडतं आणि काय नाही हे आपल्याला का कळणार नाही? सगळ्यांची काळजी घेणाऱ्याची आपण काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे, हो ना मुली? विमलताईंना मुलीच्या डोळ्यात डोळे घालून बराच काही विचारावेसे वाटत होते. पण त्यावेळेस घर, कुटुंब याच्या गोष्टी सोडून विमलाताईंनी स्वतःच्या गोष्टी मनातल्या मनात दबडून ठेवल्या. कारण मुलीच्या घरात तिच्या नंदेच्या लग्नासाठी काही दिवसच उरले होते. त्यामुळे घरातील इतर बायका लग्नाच्या तयारीत व्यस्त होत्या. चहा संपल्यानंतर मंदिरात जाण्यासाठी शीतलच्या सासूने विमलताईंकडून निरोप घेतला आणि त्या मंदिरात निघून गेल्या. त्यानंतर शीतलने तिच्या आईला विचारलं, काय झालं आई, तू चिंतेत का दिसत आहेस? तू काय विचार करत आहेस? त्यावर विमलताई म्हणाल्या, ही प्रिंटेड साडी तुझ्या सासूने तुझ्या मोठ्या नंदेऐवजी तुझ्यासाठी पसंत करून ठेवली आहे. त्या तर म्हणत होत्या की ही साडी तुझ्यासाठी आहे. मग तू मला मगाशी असं का म्हणालीस? त्यावर शीतल म्हणाली, आई, मी तुझ्यासोबत खोटं बोलली. कृपा करून मला माफ कर. खरं तर मला तुला हेच दाखवून द्यायचं होतं की एक अशी वेदना जी तू खूप दिवसापासून नकळतपणे वहिनीला देत आली आहेस. त्या विमलताई म्हणाल्या, शीतल, तुला म्हणायचं आहे, स्पष्ट बोल. त्यावर शीतल स्वतःच्या आईला समजावत म्हणाली, आई, तुला आठवतं का, तू सुद्धा तुझ्या घरातील स्वतःच्या मुलीला म्हणजेच मला तुझ्या सुनेआधी प्राधान्य देत आली आहेस. ते पण एकदा नाही तर अनेकदा. तू वारंवार वहिनीच्या आधी माझा विचार करतेस. आजपर्यंत मी खूप चुकीच्या गोष्टी केल्या आहेत. जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा माझ्यासोबत घडलेले अनेक किस्से मला आठवतात. जेव्हा तू स्वतःच्या मुलीवर अनेक प्रेम ओतत आलीस आणि प्रत्येक वेळेस सुनेच्या इच्छांना नजरअंदाज केलास. आज कदाचित तुला ते कळले असेल. तुला क्षणभर वाईट वाटले हे तुला तुझ्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. एका सासूने आपल्या मुलीच्या आधी तिच्या मुलीचा विचार केला हे कळल्यावर तुला माझ्या सासूचा राग आला असेल. पण आई, तू सुद्धा आजपर्यंत हेच करत आली आहेस. आठवतंय का आई, घरात काही आणलं जायचं तेव्हा सर्वात आधी मला, त्यानंतर तुला आणि शेवट जे काही राहायचं ते तू वहिनीच्या हातात द्यायची. हे मला चांगलं आठवतंय. पण आज जेव्हा तुझ्या मुलीसोबत काही वेळासाठी असं घडलं तर बघ तुला किती त्या गोष्टीचं वाईट वाटलं. आई, तुला असं करणं अयोग्य वाटत नाही का? आई, जेव्हा वहिनी घरात कधी कोणासोबत वाईट व्यवहार करत नाही तर तू तिच्यासोबत असं का वागतेस? असं करणं तुला शोभतं का? काही गोष्टी आपल्या सुनेच्या हातात नसतात तर त्या सासूच्या हातातही असतात. तू मला नेहमी हेच समजावत आली आहेस. पण माझी सासू तुझ्यापेक्षा जास्त खरंच वागली. माझ्या सासूने दिखाव्यासाठी नाही तर मला मनापासून त्या घरचे मुख्य सदस्य मानतात. त्यांनी मला या घरात आपलं असं मानलं आहे. या घरातील समन्वय आणि परस्पर प्रेम ही माझ्या सासूंची विचारसरणी आहे. त्यामुळे त्यांनी खूप गोष्टी जपून ठेवल्या आहेत. माझ्या सासरच्या घरी एक छोट्याशा टिकलीचा डब्बा जरी खरेदी केला तरी माझी सासू प्रथम मला बोलून ती गोष्ट दाखवते आणि जर आवडली असल्यास ती गोष्ट मला घेण्यास सांगते. मी खूप नकार दिला तरी त्या मला कसल्याच बाबतीत मागे ठेवत नाहीत. त्यांचं असं वागणे आहे की दुसऱ्या घरची मुलगी जी 22 वर्ष तिच्या आईवडिलांची लाडकी होती ती आता आमच्या घराचा कणा आहे. ती आमच्या घरात आयुष्यभर सर्वांची काळजी घेण्यासाठी नाही तर आमचा घराचा भाग म्हणून आली आहे. आपल्याला तिची काळजी घ्यावी लागेल आणि
हिच्या घरची ओळख आहे. त्यामुळे दोन्ही मुलींवर प्रेमही तितकाच करतात. पण त्याचवेळी त्या त्यांच्या दोन्ही मुलींना सांगतात की आता त्याचं सासर आधी येतं आणि माहेर नंतर. पहिल्या दिवसापासून त्या म्हणाल्या होत्या की माझ्या शीतलचा सगळ्या गोष्टीवर सर्वात आधी अधिकार असेल आणि हीच गोष्ट त्या नंद्याच्या सासूंनाही सांगतात. पण माझ्या माहेरी असं कधीच झालं नाही. मला अजूनही आठवत नाही की आजपर्यंत तू सर्व गोष्टी उलट करत आली आहेस. तू कधी वहिनीला पुढे येऊन दिलं नाहीस. एक साधं आईस्क्रीम जेव्हा घरी आणलं जायचं तेव्हा सर्वात शेवटी जे काही उरायचं ते तू वहिनीला द्यायची. त्यामध्ये सुद्धा तू वहिनीची आवड कधीच पाहिली नाहीस आणि त्यामध्ये वहिनीने सुद्धा तुला कधीच प्रत्युत्तर दिलं नाही. पण तिला मनातल्या मनात त्या गोष्टीचं नक्की वाईट वाटत असेल आणि त्या विचार करत असतील की त्यांचे लाड त्यांच्या माहेरीच पुरवले गेले. सासरी कोणालाच त्यांच्या आवडीनिवडीबद्दल विचारलं गेलं नाही. म्हणून हळूहळू ती तुझ्यापासून लांब जाऊ लागली. कदाचित हेच त्यामागचं कारण असेल. मी बऱ्याचदा त्यांना त्यांच्या उदासीचं कारण विचारलं पण ती मात्र काहीच नाही असं म्हणून गोष्टी टाळून द्यायची. मी वहिनीच्या दुःखाचं कारण हळूहळू समजावू लागले. सुनेची काळजी घेणं आणि तिचा आदर करणं किती गरजेचं आहे हे आज मला कुणाचीही वहिनी तर कुणाची सून म्हणून त्याचं महत्त्व चांगल्या प्रकारे समजू शकलं आहे. एक मुलगी म्हणून मला तुझं बरोबर वाटत होतं की तू माझ्या सुखाचा एवढा विचार करतेस. पण आज सून या नात्याने तू एक चांगली सासू बनू शकली नाहीस हे मला कळलं आहे. आजही तू माझ्याबद्दल सगळ्यात आधी विचार करतेस पण घरी बसून असणाऱ्या तुझ्या सुनेचा विचार मात्र शेवटी करतेस. तू माझ्यासाठी आणलेल्या या बांगड्या तुला आवडतात का हे तू वहिनीला विचारलंस का? नाही आई, वहिनी जेव्हा घरी काही बनवत तेव्हा ती सर्वांचा विचार करते. तिच्या मनात कोणाबद्दलही असमानतेचा विचार नसतो. सगळ्यांना आनंदी करण्यात ती कुठलीही कसर सोडत नाही. कदाचित ती सर्वात शेवटी स्वतःचा विचार करत असेल. हे सर्व ऐकून विमलताईंना त्यांच्या वागलेल्या सर्व गोष्टी आठवू लागल्या. त्यांच्या डोक्यात अनेक विचार येऊ लागले. शीतलने तिच्या आईला घट्ट मिठी मारली आणि निरोप घेतला. आज घरी परतत असताना विमलताईच्या पावलांसह त्यांच्या मनात बरंच काही चालू होतं. मुलीच्या सासूची विचारसरणी खरंच खूप चांगली आहे. प्रत्येक सासूने हीच विचारसरणी आत्मसात केली पाहिजे. त्यांनी स्वतःला बदलण्याचे वचन देऊन स्वतःच्या मनाला खूप समजावले. जुनी विचारसरणी मागे टाकून वेगाने सुरुवात करण्यासाठी त्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. आता विमलताई त्यांच्या विचाराने पूर्णपणे बदलल्या होत्या. खरं तर विचारांची सुरुवात त्यांच्या मुलीच्या सासूनेच केली होती. पण आता ह्याच विचाराची साखळी पुढे वाढवण्याची वेळ माझ्यावर आली आहे असा विचार करून त्या अगदी व्यवस्थितपणे त्यांच्या सुनेसोबत वागू लागल्या. तर मित्रांनो, सून ही कशी असली तरी शेवटी ती तिच्या माहेरचा त्याग करून सासरी आलेली असते. तिला तिच्या सासरी मुलीप्रमाणे वागवलं गेलं तर ती तिच्या माहेरचा जास्त विचार करत नाही. ज्याप्रमाणे शीतलने तिच्या आईचे डोळे उघडले त्याप्रमाणे प्रत्येक मुलीने स्वतःच्या आईचे वहिनीबद्दल प्रेमाचे डोळे उघडले पाहिजेत. याबद्दल तुमचं काय मत आहे? शीतलने जे काही केलं ते योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला अजून लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशा नवनवीन कथांसोबत. धन्यवाद.